त्या ठिकाणी उपस्थित असतात। हा आमचाही मोठेपणा आहे। खरं सांगायचं झालं तर नर्मदा परिक्रमा ही जी यात्रा आहे, जसं आता त्यांनी आपलं पायी परिक्रमेच्या ज्या केलेल्या आहेत परिक्रमा त्यांचे त्यांनी अनुभव या ठिकाणी सांगितलेले आहेत। तसेच आपण जेव्हा बसने जातोय तर आपल्या सर्वांसाठी आम्ही ही जी दोस्ती टूर दोस्ती आनंद यात्रा ही जी कंपनी आहे, या कंपनीमधनं गेले जवळपास 20 वर्ष ही नर्मदा परिक्रमा करतोय। प्रामुख्याने नर्मदा परिक्रमा ही जी आहे ही यात्रा अतिशय कठीण पूर्वी होती, परंतु ती आता अगदी साध्या आणि सरळ पद्धतीने आपल्याला करता येते। पूर्वी लोक जेव्हा जगन्नाथ कुंटे असायचे किंवा इतर जे काही ज्यांनी परिक्रमा केलेली आहे त्यांचे जेव्हा ते अनुभव आपण त्या पुस्तकामध्ये वर्णन केलेले ऐकायचो त्यावेळेस तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी असायची की बाबा हे कसं व्हायचं कसं होणार आहे। परंतु आता परिक्रमेबद्दल तसं राहिलेलं नाहीये। प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमा अतिशय सुंदर झालेली आहे, सोप्या पद्धतीने झालेली आहे। जरी आपलं वय 75-80 असेल तरी सुद्धा तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आणि सगळ्या प्रकारच्या ज्या काही तुम्हाला सुखसोयी आहेत त्याच्यानंतर सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत या सुद्धा आम्ही तुम्हाला या ठिकाणी या परिक्रमेमध्ये उपलब्ध करून देतोय। प्रामुख्याने झालं तर नर्मदा परिक्रमेमध्ये आपण टेन्शन असतंय की पहिल्यांदा राहायचं कुठे, हा पहिला मुद्दा असतो। यासाठी आता आम्ही आपणास सगळ्यांना म्हणजे हॉटेलची व्यवस्था ठेवलेली आहे, कारण वयाचा विचार करून मुख्य म्हणजे आम्ही हॉटेलची व्यवस्था ठेवलेली आहे। त्यामध्ये तुम्हाला दोघांना मिळून रूम असतोय। दुसरं सुस्वच्छ आम्ही बस ठेवलेली आहे जी तुम्हाला व्यवस्थित प्रवास हा 3500 किलोमीटरचा आहे। पूर्ण प्रवास हा तुम्हाला व्यवस्थित करता यावा या दृष्टीनं। तिसरं सांगायचं झालं तर आमचं स्वतःचं कॅटरिंग आहे, त्यामुळं इथे तुम्हाला घरगुती पद्धतीचं जेवण रुचकर आणि स्वादिष्ट जेवण दररोजचं कसं मिळेल त्या दृष्टीने आम्ही विचार करतोय। चौथं तुम्हाला आता सामान उचलायचं टेन्शन असतोय की या परिक्रमेमध्ये 15-16 दिवसाचा प्रवास आहे तर तुमचं सामान कसं उचललं जाईल, तर त्यासाठी आमची माणसं असतात हे आम्ही तुमच्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून देतोय। अशी आम्ही ही व्यवस्था जी आहे ती तुम्हाला या 18 दिवसामध्ये करवतोय। त्याचप्रमाणे आमचे जे मार्गदर्शक असतात टूर मॅनेजर हे सुद्धा तुमच्या बरोबर असतात। ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जी शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा जी आहे या परिक्रमेचा प्रवास आहे, दररोजचं तुमचं नर्मदा स्नान झालं, दररोजचं तुमचं नर्मदा पूजन झालं, दररोजचं तुमचा अभिषेक झाला आणि दररोजचं तुम्हाला ज्या ठिकाणी संकल्प केल्यानंतर नर्मदामयचं जल आहे हे दररोजचं ज्या ठिकाणी आपल्याला चेंज करावं लागतंय अशा घाटांवर तुम्हाला हे जे सगळं नित्यनेमाप्रमाणे 15 दिवसाचा शास्त्रोक्त पद्धतीचा हा जो कार्यक्रम आहे तो अगदी व्यवस्थितपणे आम्ही तुम्हाला करून देतोय आणि पूर्णपणे त्याचं समाधान जे आहे ते तुम्हाला आम्ही या 15 दिवसामध्ये नक्कीच उपलब्ध करून देतोय। कारण तुम्ही जे आम्हाला दिलेलं असते त्याचं रिटर्न्स तुम्हाला मिळालं पाहिजे या दृष्टीने सगळ्या गोष्टी आम्ही अगदी व्यवस्थित तुम्हाला करून देतोय। ज्यांनी केले असतील त्यांनाही चांगले अनुभव आहे, ज्यांना करायचे आहे त्यांनाही आमच्याबरोबर चांगले अनुभव येतील। कारण नर्मदा परिक्रमा ही पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने अशाच प्रकारे केली जाते आणि कोणालाही असं वाटत असेल की बाबा माझं वय जास्त आहे 70, 80, 85 आहे तरी सुद्धा आपण सहज परिक्रमा करू शकतोय। आम्ही तुमच्यासाठी व्यवस्थितपणे तुम्हाला सांभाळून घेऊन आणि व्यवस्थितपणे तुम्हाला सांभाळतोय। असं सगळं नियोजन जे आहे ते आम्ही या 15 ते 18 दिवसाच्या परिक्रमेमध्ये करतोय। तसंच सांगायचं झालं तर दोस्ती टूर आणि ट्रॅव्हल्स ही जी कंपनी आहे दोस्ती आनंद यात्रा हे आम्ही दोघे मिळून चालवतोय। आमचे शेखर सर आहेत, शेखर पाटणे सर आणि मी प्रवीण बांगर, आम्ही दोघे मिळून ही कंपनी चालवतोय। गेले 20 वर्षाचा आम्हाला या कंपनीमधला अनुभव आहे। मुख्य उद्देश आहे की आपल्या बरोबर आलेले यात्रेकरू असतील, सहल प्रवासी असतील त्यांना व्यवस्थितपणे सगळ्या प्रकारची सुखसोयी उपलब्ध करून देणं, त्यांचं समाधान करून देणं हा मुख्य आमचा कन्सेप्ट असतोय। आणि त्या अनुषंगाने अजूनही ज्या काही सुविधा उपलब्ध नाहीयेत त्याचा सुद्धा विचार करून त्याच्यावर आम्ही पुन्हा विचार करून अजूनही चांगल्या प्रकारच्या सुविधा ज्या आहेत ते उपलब्ध करून देतोय। आमच्या यात्रा असोत सहली असोत याचं पूर्णपणे नियोजन जे आहे ते आम्ही अगदी व्यवस्थित करतोय। तसंच आमची टीम असते, मॅनेजमेंट कमिटी मॅनेजमेंट आहे, त्याचबरोबर आमचे किचनचा स्टाफ आहे, आज आमचे मॅनेजर सुद्धा इथे उपलब्ध आहेत। तर हे सगळे जे आहेत ते पूर्णपणे आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करून ही कंपनी आमची आहे आणि तिला पुढे नेण्याचं काम करतायत। ती सुद्धा मंडळी आज या ठिकाणी आलेली, आमचा बॅक ऑफिस आहे, हा पूर्ण स्टाफ आहे, तो सगळा एकत्र करून तुम्हाला व्यवस्थित फॉलो करतोय आणि सगळ्यांना व्यवस्थित प्रकारची जी काय आमच्याकडची काय व्यवस्था आहे ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय। तसंच आपण या परिक्रमेमध्ये आणि या मेळाव्यामध्ये सहभागी झाले त्याबद्दल आमच्या या दोस्ती टूर तर्फे दोस्ती आनंद यात्रेतर्फे आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार।
शेखर हॅलो, आवाज येतो? मला प्रवीण आणि शेखरबद्दल बोलावंसं आवडेल. मी नर्मदा परिक्रमा 18 दिवसाची केली आणि खरोखर अत्यंत प्रामाणिक मुलं आहेत ही, जयवीर सारखे. आणि जी मेहनत ते या ट्रिपमध्ये घेतात, या नर्मदा परिक्रमेमध्ये किंवा कुठल्याही ट्रिपमध्ये, खरोखर खूपच छान. आणि नर्मदेचा अनुभव मी पण भरपूर घेतलेले आहे. थोडक्यात सांगते म्हणजे तुम्ही जा खरोखर आणि अनुभवा. ज्यात या मॅडमने भरपूर तुम्हाला सांगितलेलं आहे, पण माझा एक अनुभव सांगते की तुमच्या समोर जे कोणी येईल, एखादी मुलगी येईल, एखादा मुलगा येईल, छोटंसं काहीतरी त्यांना गिफ्ट घेऊन जा. ती मुलं आता शाळेत शिकतात, पेन्सिल बॉक्स म्हणा, छोट्याशा नोटबुक्स किंवा काही डायरी, हे ते छोटे बिस्किटचे पॅकेट असं काहीतरी घेऊन जा. तुम्ही निरांजनं घेऊन जा. तुम्ही प्रत्येक वेळी देवळात जाता, तुम्ही श्रद्धेने तुमच्या निरांजनं लावा. बरंचसं सांगण्यासारखं आहे. तुम्ही ज्या ज्या दिवशी जा, तुमचे अनुभव एका डायरीत लिहून ठेवा. तुम्ही मस्त अनुभव घ्याल. आणि मी आधीचा एक अनुभव सांगते. जेव्हा मी बसनी यायचो संध्याकाळी, खूप शांत, म्हणजे एका गावातनं आपण दुसऱ्या गावी जातो, आवळ्याच्या झाडाखाली वनभोजन वगैरे असतं, सुंदर असतं परिसर सगळा. संध्याकाळी आपण जेव्हा बसमधनं दुसऱ्या ठिकाणी जात असतो, त्यावेळी अक्षरशः काळोख असतो आणि भरपूर तारे वगैरे असे दिसतात आपल्याला बसमध्ये बाहेर. आम्ही आरती म्हटली आणि असं इतका निरव शांतता असते की त्या शांततेमध्ये असं वाटतं ते तारे नाही, ते देव आपल्याला आशीर्वाद देत आहेत. आपण एवढी परिक्रमा केलेली असते, आपली मेहनत असते, ते खरोखर ॲप्रिसिएशन तुम्ही ते अनुभवा तिकडे. आणि दोस्ती टूर बद्दल काही संकोच नको, खूपच छान आहे आणि खूपच छान करतात ते. सगळ्या सोयी उपलब्ध आहे, जेवण बिवण सगळं त्यांचं खूपच छान असतं. कुठे नाव ठेवायला तुम्हाला जागा राहणार नाही. थँक्यू. आता मी भरत तामणकर. एक मला असा अनुभव सांगायचा आहे त्याचा की माझी बहीण आहे, तिची नणंद आहे, तिने ह्यांच्याबरोबर परिक्रमा केलेली आहे बसने आणि तिचे अतिशय सुंदर असे अनुभव आहेत. तर ती माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत. स्मिता बर्वे तिचं नाव आहे. तर त्यांच्यामुळे तिच्यामुळे माझी यांची ओळख झाली आणि तिने एवढं चांगलं सांगितलंय मला की मला पण जर जायचं असेल तर ह्यांच्याबरोबरच नक्की जा असं मला सांगितलं. म्हणून मी ह्यांच्याबरोबर कोलॅबरेशन केलेलं आहे की ह्यांनी खरंच अतिशय सुंदर अशी परिक्रमा हे अरेंज करतात. नुसतंच सांगण्यासाठी नाही तर तुम्ही त्या स्मिता बर्वेचे अनुभव मुद्दाम माझ्या चॅनलवर जाऊन बघा. तिने बसनी परिक्रमा केली आणि तिने यांचं एवढं कौतुक केलं, जेवणाचं, राहण्याचं व्यवस्था असं. तर ते तुम्ही मुद्दाम बघा आणि तुम्हाला जर जायचं असेल परिक्रमाला तर दोस्ती टूर बरोबरच जा असं मी तुम्हाला विनंती करेन. धन्यवाद. तसंच इथे बरीचशी मंडळी आहे जी आमच्याकडे रिपीटर आहे, ज्यांनी आमच्या ह्या कंपनी बरोबर कमीत कमी 8-10 टूर केलेले आहेत. अशी मंडळी आहे आणि त्यांनी नुसत्या टूर न करता किंवा यात्रा न करता ही दोस्ती आमचं एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाचाच आम्ही एक पार्ट आहोत असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी आम्हाला प्रत्यक्ष सांगितलेलं आहे. म्हणजे एकमेकांवर असलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या जोरावर चाललेली ही दोस्ती टूर, असं इतक्या चांगल्या प्रकारचं जे प्रतिसाद आहे ते आम्हाला आमच्या या गेस्टकडनं मिळतंय. म्हणजे त्याच्यामध्येच आमचा हा खूप मोठेपणा आहे. माझा अनुभव सांगतो. मी दोस्ती परिक्रमा त्याच्या आधी मी US ट्रिप केली होती फॅमिली बरोबर, थॉमस कुक बरोबर. त्याच्यानंतर यांच्याबरोबर केली. मला टूर बरोबर मला एवढं मला पर्सनली जायला आवडत नाही, पण नर्मदापर्यंत दुसरा काय पर्याय नव्हता, मी एकटा जाऊ शकत नव्हतो. त्याच्यानंतर आता 4 महिन्यापूर्वी वीणाबाई बरोबर युरोप ट्रिप केली. पण ह्यांच्यासारखी सर्व्हिस मला कोणत्याच गोष्टीत मिळाली, कुठेच मिळाली. जेवण तर मी त्याला शेवटी बोललो, अरे वजन किती वाढेल हे मला समजत. आग्रह हा प्रकार करू नकोस, कृपा करून, अविनाशला सांगितलं.
की विचारू नकोस, मला पाहिजे तेवढं घेऊ. कारण वाड्याला यायचे आणि जेवण इतकं सुंदर राहायची. आणि ह्यांचा जे मेन म्हणजे हॉस्पिटॅलिटी म्हणजे असं काय सांगू तुम्हाला, शब्द नाहीत माझ्याकडे. अविनाश सावंतनी ज्या पद्धतीने सगळ्यांचे, शास्त्री मॅडम पण आहेत, त्या मिस्टर अँड मिसेस त्या आहेत, तिघे आम्ही बरोबर होतो, एकमेकांना सगळे मदत करत होतो. आणि त्यांनी जो ग्रुप बांधला, कोणाला कोणी ओळखत नव्हतं, कोणालाही कोणी ओळखत नाही. गेल्यानंतर सगळ्यांची ओळख झाली, सगळे वेगवेगळ्या पोझिशनची माणसं होती, पण त्यांनी एवढं बॉन्डिंग केलं आमच्याबरोबर की ते निघताना आम्हाला असं वाटत होतं यांना सोडून जातोय आपण. म्हणजे रिअली हॅट्स अप टू शेखर, रिअली ग्रेट जॉब देअर. हॅलो, सांगायचा उद्देश असा आहे की नर्मदा परिक्रमा करताना सगळ्यांना पायी करण्याची इच्छा असते, परंतु ज्या वेळेस आपल्याला पायी करता जमत नाही, तुम्ही पहिल्यांदा तर पायीच करावी. आमचा आग्रह असतो की सगळ्यांनी परिक्रमा ही पायीच केली पाहिजे. पण प्रत्येकाला शरीराच्या दृष्टीने, वयाच्या दृष्टीने, बाकीचे घरची आपली कामं असतात, नातवंड असतात, कार्यक्रम असतात, नोकरी असते, त्यामुळं जमत नाही. मग अशा लोकांची व्यवस्था ही दोस्ती आनंद यात्रा कंपनी करून देते. यामध्ये ज्यावेळेस सिनियर सिटीजन असतात, काही सिंगल बायका असतात, सिंगल पुरुष असतात, म्हणजे काका काकू घरी असतात, मग घरी नातवं सांभाळायची असतात, मग एक जण बाहेर पडू शकतो, एक जण पडू शकत नाही, किंवा मग जे एकटे असतात की लेडीज आहे, मी एकटी येऊ शकते का, तर नक्कीच तुम्ही येऊ शकता. एकटा पुरुष असेल तरी पण येऊ शकतात, तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर येऊ शकता. कारण की कसं आहे, तुम्ही जे येत आहे ते आम्ही जे ट्रीट करतोय ते तुम्ही आमचे आई वडील जसे परिक्रमेला जात आहेत, जसे आमचे पालक जात आहेत, तसेच आम्ही तुम्हाला घेऊन जातो. कारण की एकदा तुम्ही त्या परिक्रमेमध्ये पुढे आलात की तिथे मग व्यवहार राहत नाही. पुढे तुम्हाला 18 दिवस ही परिक्रमा वासी आणि आम्ही तुमचे वाहक असतो. कारण की ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात की नर्मदा परिक्रमेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की म्हणजे ह्या धार्मिक भावना असतात आपल्या, त्या जपल्या गेल्या पाहिजेत, आपली श्रद्धा जपली गेली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तिथली इत्थंभूत माहिती मिळाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला एक गायडन्स लागतो. त्या स्वरूपात दोस्ती आनंद यात्रा काम करत आहे. तर हेच फक्त नर्मदा परिक्रमाच नाही, आपण चारधाम यात्रा करतोय, दत्तधाम यात्रा करतोय, पूर्वपूर पिठापूर यात्रा करतोय, त्यानंतर आता आपण आदि कैलास यात्रा करतो. ही धार्मिक ठिकाणं करताना मग ही सगळी जी लोक आहेत तर त्यांचं असं म्हणणं होतं की मग तुम्ही टूर पण करा. त्या दृष्टीने काश्मीर पासून केरळ पर्यंत आपण बाकी सहल हे पण करतोय. तर हा जो कार्यक्रम मूळ इथं उद्देश असा आहे की तुम्हाला पायी परिक्रमेचं गायडन्स व्हावा. ज्यांना पायी जमत नाही अशा लोकांना नर्मदा जायचं असेल तर दोस्ती आनंद यात्रा ही कंपनी तुमच्या सेवेसाठी हजर आहे. या दृष्टीने हा सगळा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि तुम्ही सगळेजण इथे उपस्थित राहून, एवढा पाऊस असताना पण ऍक्च्युली उपस्थिती 150 लोकांची होती, 150 लोकांनी नावं नोंदवली होती. पण काल जो दिवसभर पाऊस पडत होता त्यामुळे भरपूर लोकांचे फोन आले की गरजे म्हणजे जायला भीती वाटते, पुन्हा आपण कुठे अडकू. कारण की ही यात्रा करताना साधारण 50-60च्या वरचीच लोक करतात. त्यामुळे त्या लोकांचे फोन आले की आम्हाला थोडं जमणार नाहीये, तर तुम्ही युट्यूबच्या नंतर काय तुमचे लिंक वगैरे असेल तर पाठवून द्या. तर आता मी तुमच्या व्हॉट्सअपला सगळ्या ज्या आमचे चॅनल्स आहेत, लिंक आहेत, त्या सगळ्या पाठवल्या आहेत. तुम्हाला काही परिक्रमा वगैरे करायची असेल किंवा काही गायडन्स असेल, चालत जायचं असेल तर आमची चालत जाणाऱ्यांसाठी www.narmadaparikrama.in ही बससाठी, चालत जाणाऱ्यांसाठी तुमचे थांबे कुठे असावेत, कुठल्या मार्गे गेले पाहिजे अशी चालत जाणाऱ्यांसाठी वेगळी वेबसाईट आम्ही बनवलेली आहे. ज्यांना चालत नसेल जमेल त्यांना आम्ही फोन नंबर दिलेले आहेत, तुम्ही फोन करून संपर्क करू शकता. त्याचबरोबर आमच्या इतरत्र पण सहली आहेत, त्याचे तुम्ही फोन करून माहिती घेऊ शकता. आणि तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यात प्रथम गोखले हॉल यांनी आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला. त्यानंतर आमच्या विनंतीला मान देऊन आबा कुलकर्णी मॅडम आल्या, घटणे मॅडम आल्या, त्यानंतर तामनकर सर, नर्मदे चॅनल्स, त्यानंतर हे सगळे जे लोक इथे तुम्ही विनंतीला मान देऊन आलात. आमचा सगळा स्टाफ आज सुट्टी असताना, पाऊस असताना एवढं लांबून आलेला आहे. सगळ्यांचं जे साऊंड सिस्टीम आहे
या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. इथं आल्याबद्दल. बाहेर थोडासा अल्प उपहार ठेवलेला आहे. आता जेवणाची वेळ आहे पण अल्प उपहार ठेवलेला आहे. जेवणाचं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आमच्या सहलीला याल, यात्रेला याल, त्यावेळेस दोस्तीची चव तुम्हाला चाकायला मिळेल. आणि नक्की सांगतो तुम्हाला बायकांना माहेरी आल्यासारखं वाटेल एवढं 100% सांगतो. धन्यवाद. जाताना आता एक फक्त शेवटचं तुम्हाला 1-2 मिनिटाचा अनुभव सांगतो आमचा, जो आम्हाला आलेला आहे. ताईंनी त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत. खूप अतिशय महत्त्वाचा अनुभव आहे की खरोखर म्हणजे आपण जेव्हा बसने जातोय त्यावेळेस जेव्हा पूर्वी जेव्हा लोक बोटीने जात नव्हते, भरूचच्या ब्रिजवरनं जायचे, त्यानंतर बोटीचा प्रवास कसा चालू झाला, लोक शास्त्रोक्त पद्धतीने परिक्रमा हे नाव का द्यायला लागले, त्याच्या मागचं रिझन वेगळं आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्या समुद्र आणि नदी यांचा जेव्हा संगम होतो तेव्हा नदीचं त्या ठिकाणी अस्तित्व संपतंय आणि त्यामुळे जेव्हा समुद्राच्या विरुद्ध दिशेने जातात त्यावेळेस तुमची परिक्रमा ही पूर्ण होते आणि भरूचच्या ब्रिजवरनं गेल्यानंतर पूर्ण परिक्रमा तुमची होत नाही. असा जे आमच्या जीवनामधला अनुभव आहे. मी स्वतः 20 वर्ष परिक्रमा करतोय. कमीत कमी म्हणजे 100च्या वर परिक्रमा झाल्या असतील, परंतु बसद्वारे. म्हणजे याचं नाही, वर्षाचे आपले 7-8 टूर असतात कंपल्सरी. ऑक्टोबर टू मार्च या दरम्यान जेवढ्या प्रत्येक महिन्याला टूर असतात आमच्या, आणि आत्ताही आमच्या फुल झालेले आहेत बरेचशा टूर. त्यामुळे त्याच्यातला एक अनुभव आहे, जास्त वेळ नाही, 2च मिनिटाचा आहे. ज्यावेळेस आम्ही अशीच परिक्रमा तुम्हा सर्वांना घेऊन करत होतो, पूर्वी व्यवस्था खूप कमी होती, रस्ते खराब होते, अशा वेळेस आम्ही परिक्रमेमध्ये असताना जवळपास माझ्याकडे 20 ते 25 लोकांचा ग्रुप होता आणि मी अमरकंटक ज्या ठिकाणी नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे, या उगमस्थानावर अतिशय जास्तीत जास्त खडतर प्रवास करून आम्ही खूप थकलो होतो. लोक थकली होती. जवळपास रात्री 2 ते 3च्या सुमारास असेल. त्यावेळेस म्हणजे बघा अनुभव खूप खूप महत्वाचा आहे. त्यावेळेस आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहायचो तिथे अक्षरशः म्हणजे कॉमन व्यवस्था असायची, परंतु 2 ते 3च्या वेळेस आणि हा जो सुमारच होता त्यावेळेस पूर्णपणे लोक जे आहेत ते इतके गाढ झोपेमध्ये होते की त्यांना माहित नाही आपण कुठे आहोत. त्यावेळेस प्रत्यक्ष नर्मदा मैया ही जी आमच्या समोर आली, माझ्या समोर आली, मी तिथे उगमस्थानावर होतो, रात्रीची वेळ होती आणि त्या वेळेस समोर माझी आली. म्हणजे तू करतो काय? म्हटलं काय झालं, वेगळा काहीतरी अनुभव आहे. म्हटलं करतोय काय? त्यावेळेस आम्ही भरूचच्या ब्रिजवरला जायचो, म्हणजे परिक्रमा त्याच रूटने जायचे. लोक काही समुद्रमार्गे जात नव्हते, कारण चिखलातनं जावं लागायचं, गुडघाभर चिखल असायचा. तर त्यावेळेस अक्षरशः 2 ते 3च्या सुमारास आम्ही त्या ठिकाणी उठलो, बघितलं इथे प्रत्यक्ष काहीच नाहीये. तर त्या वेळेस 2 मिनिटं मी बाहेर जाऊन बघितलं की बाबा इथे काहीच नाहीये. आपण बोलतोय कोणाशी, आपल्याशी बोललो कोण, असं मला भास झाला का नाही. त्यावेळेस असं एक वाटायला लागलं की ह्या परिक्रमेचा जो काहीतरी भाग आहे जो आपण चुकीच्या मार्गाने करतोय, म्हणून मग आपण हा जो मार्ग आहे तो चेंज करावा. म्हणून मग आमच्या ज्या मालक होते त्यांना आम्ही सांगितलं की याच्या पुढे जर परिक्रमा करायची असेल तर मी जर भरूचच्या ब्रिज मार्गे जाणार असेल तर मला परिक्रमा करायची नाहीये, कारण मला जिथं जागता अनुभव आलेला आहे. त्याच्यानंतरच्या जेवढ्या टूर होत्या तेवढ्या सगळ्या टूर ज्या आहेत त्या आजपर्यंत आपण समुद्र मार्गेच करतोय. आणि ज्या वेळेस तुम्ही ही परिक्रमा समुद्र मार्गे करताय त्याच वेळेस तुमची शास्त्रोक्त परिक्रमा जी आहे, जिला आपण आता शब्द दिलेला आहे, ती परिक्रमा तुमची पूर्ण होते. असे तुम्हाला अनुभव हे प्रत्यक्ष जर तुमचे श्रद्धा, भावना, इच्छा ही जर तुमची तन मन धन सगळं एकत्र करून जर तुम्ही परिक्रमा केली आणि तो जर तुम्ही भाव ठेवला, 100% तुम्हाला कुठे ना कुठे हा अनुभव येतोय. कारण आम्हालाही इतके अनुभव माझ्याकडे आहेत की त्यांना आता वेळ नाही तुमच्याकडे, नाहीतर भरपूर माझ्याकडे जवळपास 100 ते 200 पुढचे अनुभव आहेत जे परिक्रमेमध्ये 20 वर्षामध्ये आलेले आहेत. असे खूप अनुभव आहेत ते आपल्याला परिक्रमेमध्ये येतात. असं नाही की आपण बसमध्ये गेल्यानंतरच येतील किंवा पायी केल्यानंतरच येतील. फक्त आपल्या मनामधला जो भाव आहे हा मैयाविषयी खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही हा सगळा भाव जर एकत्र ठेवून फक्त आपण त्याच्यापासून आपल्या संसारापासून वेगळं झालो किंवा कुटुंबापासून वेगळं झालो, फक्त तिच्या सहवासामध्ये सानिध्यामध्ये राहिलो तर 100% तुम्हाला नर्मदा परिक्रमेमध्ये अनुभव येणार. कितीही तुम्ही यात्रा करा, कितीही टूर करा, परंतु कुठच्याही यात्रेचा अनुभव येणार नाही. परंतु नर्मदा परिक्रमेचा अनुभव हा 100% येईल. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही आम्ही जी परिक्रमा आहे, ज्याचं लोकांना काही लोकांना अजून माहिती नाहीये, त्यामुळं हे जे आहे ते आज आम्ही या ठिकाणी अरेंज केलेला हा जो छोटासा मेळावा होता, यामध्ये हा सगळा अनुभवाचा कथनाचा कार्यक्रम होता, आता पूर्णपणे पार पडलेला आहे.
दररोजचं आता कसं आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दररोजचा 250-300 किलोमीटर प्रवास नसतोय. कसं आहे, तुमचे जे घाट आहेत किंवा जे परिक्रमेचे टप्पे आहेत ते जे ठरलेले आहेत की ते तुम्हाला प्रत्यक्ष म्हणजे साधू संतांनी, ऋषी मुनींनी आणि नर्मदा मैयांनी ज्या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव दिलेला आहे, प्रत्यक्ष त्यांना अनुभव आलेला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला तिथे नर्मदा स्नान करणं, तिथे अष्टक म्हणणं किंवा तिथे पूजन करणं हे गरजेचं आहे. आता जिथे परिक्रमा करतोय आपण, दक्षिण आणि उत्तर तटावरून परिक्रमा का करतोय? दक्षिण तट हा मोक्षाचा तट आहे, उत्तर तट हा देवांचा तट आहे. म्हणजे आपली जी पित्र असतात, दक्षिण तटावर आपण जेव्हा जातोय परिक्रमेला सुरुवात करतो त्यावेळेस ती पित्र आपल्याला तिकडे दक्षिण तटावरनं पितृमोक्ष तट असल्यामुळे त्या ठिकाणावरून आपल्याला त्रास देतात. आणि तुमची पित्र किती स्ट्रॉंग आहे, तुम्ही त्याच्यामध्ये किती स्टेबल आहात ते तुम्हाला त्याच्यामध्ये जाणवत आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही उत्तर तटावर येत आहे त्यावेळेस तुम्हाला ते जाणवत नाही. असं ते आहे परिक्रमेचं. दररोजचा 150 किलोमीटर आहे, 200 किलोमीटर आहे, 250 किलोमीटर आहे. आता हा प्रवास तुम्हाला जर करायचा आहे पण तुमची तेवढी कॅपॅसिटी नाही, याच्यासाठी आम्ही बसेस ठेवलेल्या आहेत. त्या नॉर्मली आम्ही 99% बसेस हे स्लीपर कोचच्या ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला पाय लांब करता येईल, झोपता येईल, बसता येईल अशी व्यवस्था आम्ही ठेवलेली आहे. नॉर्मली 2x2 ज्या बस असतात त्याच्यामध्ये पाय सुचतात, जॉईंटला पेन होतात, परंतु अशा प्रवासाला थोडंसं अवॉइड करून आम्ही आता स्लीपर कोचच्या बसेस ठेवलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला झोपता येईल. म्हणजे कसं ब्लड सर्क्युलेशन हे तुमचं कंटिन्यू रुटीनमध्ये राहत आहे. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. तुम्हाला दररोजचं हॉटेल चेंज करावं लागतं, कारण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक घाटावर, दक्षिण तटावर तुम्हाला 6 घाट असतात, उत्तर तटावर तुम्हाला 6 घाट असतात. म्हणजे ह्या 12 घाटांवर तुम्हाला नर्मदा स्नान करायचं आहे. असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की 11 अंघोळ्या ज्यावेळेस तुम्ही परिक्रमा ही बसने करतायत तर या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर किंवा काठावर केल्याच पाहिजे. तिथे जिथे अत्यंत महत्वाची ठिकाण आहेत अशा ठिकाणी बसमध्ये चालायचं नाही. आता नॉर्मली पूर्वी कसं होतं, घाटांपर्यंत बस जात नव्हती, त्याच्यामुळे मागे थांबायचे. आता घाटांपर्यंत बस जाते, कारण रोड जे आहेत ते मोठे झालेले आहेत, त्याच्यामुळे चालावं आता कुठेच लागत नाही. फक्त जिथे बस तुमची थांबते तिथून 5 मिनिटं, तुम्हाला जास्तीत जास्त 5 मिनिटं घाटापर्यंत तुम्हाला चालावं लागतंय. अदरवाईज तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी नदीचा जो आता काय, नर्मदा नदीवर जवळपास 4 त्यांनी डॅम बांधलेले आहेत. जिथे उगम स्थान आहे तिथून जिथे समुद्राला मिळते त्या ठिकाणापर्यंत 4 डॅम आहेत. त्याच्यामुळे पाण्याची लेवल जी आहे ती आता कमी झालेली आहे, पाणी अडवलं गेलेले. त्याच्यामुळे तुम्हाला घाटावर जर स्नान करायचंय, पूजन करायचंय, आरती करायची, अष्टक म्हणायची आहेत तर त्यासाठी तुम्हाला तिथे साधारण 30 ते 40 पायऱ्या चढाव्या उतराव्या लागतात. हा, आता आमचे गुरुजी कसे असतात, आता ओंकारेश्वरला तुम्ही संकल्प केलेला आहे, तिथून पुढच्या घाटावर महेश्वरला जात आहेत, मंडलेश्वरला जात आहेत, नेमावरला जात आहेत, बेडाघाटला जातात. प्रत्येक ठिकाणी आमचे गुरुजी ठरलेली आहे. म्हणजे दररोजचा तुमचा कार्यक्रम जो असतोय तो तुमचा घाटावरच असतोय. म्हणजे दिवसामध्ये जेव्हा 8 तास प्रवास करतात तेव्हा 2 तास जे आहे ते तुम्ही मैयासाठी देतात. जसं आपण म्हणतोय गंगेचं पाणी पवित्र आहे, तसं नर्मदा मैयाचं दर्शन पवित्र आहे. तुम्ही एकदा जर तिच्या संपर्कामध्ये किंवा तिच्या सहवासामध्ये आले तरी पण तुम्हाला पूर्ण दिवसाचं जे फळ आहे त्या ठिकाणी प्राप्त होते. नाही, आमच्याकडे रात्रीचा प्रवास आम्ही कुठेच करत नाही, दिवसभराचाच प्रवास असतोय. कारण सगळ्यांचं वय लक्षात घेता रात्रीचा प्रवास आम्ही अवॉइड करतोय. रात्रीचा कुठेही प्रवास नाही. पूर्वी होतं ते, तुम्ही 4 वर्षाच्या पूर्वी जर कोणी केली असेल त्यांचा जर अनुभव ऐकला असेल तर तसं होतं. आता वातावरण तसं नाहीये. आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला जिथे विमलेश्वरचा जो समुद्र किनारा आहे त्या विमलेश्वरच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत ऑलरेडी ब्रिज बनलाय आणि तुम्हाला जी बोट लागते त्याच्या ब्रिजच्या बाजूलाच तुम्हाला बोट लागते. त्याच्यामुळं ब्रिजवरनं उतरायचं आणि बोटीमध्ये बसायचं. आणि पलीकडे जेव्हा उतरताय, पूर्वी चिखलामधनं गुडगाभर जायला लागायचं, आता तसं नाही. आता पलीकडे जेट्टी बनवलेली आहे, बोटीतनं उतरलं का डायरेक्ट स्टेपवर, तिथून डायरेक्ट बस पाहिजे. तुमचा जो हॉटेलचा स्टे असतो तो 1 दिवस तुम्ही असं ऑप्शनल देऊ शकता का, की तुम्ही आश्रमात किंवा असं ओपन बाकीचे लोक जे परिक्रमा करतात त्याच्याबरोबर तुम्ही करू शकाल असा 1 दिवस देऊ शकाल का? आता ते काय होतंय माहितीये का, तिथे द्यायला हरकत नाहीये, परंतु आश्रमामध्ये काय असतं, एक तर तुम्हाला वॉशरूमचा इश्यू येतोय. आता तिथे इंडियन टॉयलेट्स असतात, नॉर्मली साधू संत असतात किंवा जे पायी परिक्रमावाले असतात ते नॉर्मली त्यांना जसं असेल तसं ऍडजस्ट करावं लागतं. तिथे ऑप्शन काही नाहीये. मग अशा वेळेस जे वयस्कर लोक असतात त्यांना ते इंडियन टॉयलेट जमत नाही. हा, तुम्हाला जर अगदी असं वाटलं एखाद्याच ठिकाणी तुम्हाला राहायचं असेल तर सगळ्यांना देऊ शकत नाही आम्ही. ज्यांना पाहिजे त्यांची व्यवस्था आम्ही करून देऊ शकतो.
आश्रमात असतात. म्हणजे ह्याच्यात असं म्हणायचं की आपली एकदम पॉश लेवलला वरवर होऊन जाईल का की नाही, असं नाही. पण असा अनुभव नाही होत, तसं एकदम नाही. पॉश अशी नाही. होणार ना. तुम्ही हॉटेलला राहिले म्हणून ही यात्रा तुमची उपवास झाली असे नाहीये. ज्या वेळेस आपण ही परिक्रमा करतोय तुमच्या मनामधला भाव हाच या यात्रेचा मूळ उद्देश आहे. आणि हे तुम्ही हे कसं आहे माहितीये का, आपल्याला इच्छा आहे, आपली श्रद्धा आहे, परंतु ते जमत नाहीये. म्हणून याच्यामध्ये आपण हा जो राहण्याचा स्टे आहे तो हॉटेलमध्ये ठेवतोय. परिक्रमा करायला कुठला सीझन चांगला आहे? तुम्ही जर तुम्हाला थंडी कमी हवी असेल, ऑक्टोबर नोव्हेंबर बेस्ट आहे. MP मध्ये थोडीशी थंडी आपण जी म्हणतो बोसरी थंडी ती डिसेंबर जानेवारी मध्ये असते. फेब्रुवारी मार्च सगळ्यात लेजंड आहे. थंडी नको असेल तर फेब्रुवारी मार्च आणि ऑक्टोबर नोव्हेंबर. थोडीशी तुम्हाला जर थंडीची सवय असेल तर डिसेंबर जानेवारी प्लेजंट आहे. आणि आता असं पण आहे, जर तुम्हाला दररोजचं नर्मदा स्नान जमत नाहीये अशा वेळेस तुम्हाला असं वाटलं तर हॉटेलमध्ये तुम्ही आंघोळ करू शकतात आणि तिथे गेल्यानंतर प्रत्यक्ष घाटावर प्रोक्षण वगैरे करून तुमचा बाकीचा जो कार्यक्रम आहे तो तुम्ही तिथे करू शकता. जर जमत नसेल तर तुम्ही एखादी परिक्रमा एखाद्या ग्रुपसाठी अशी पायी ऑर्गनाइज नाही करू शकता? करू शकतोय आम्ही. तर त्याच्यासाठी कमीत कमी 25-30 लोकांची मेजॉरिटी पाहिजे आपली. आता त्याचं कसं आहे, परिक्रमेचे पण टप्पे आहेत. आता काही ठिकाणी परिक्रमा जे आहे ते ओंकारेश्वर पासून पुढे, आता तुम्हाला समजा 10 दिवसाचा वेळ आहे, त्या 10 दिवसामध्ये जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही करू शकता. ते तुम्हाला असं वाटलं की बाबा 4 महिने करायचे आहे तर त्यासाठी आम्ही करू शकतोय, ती व्यवस्था करू शकतोय. नाही म्हणजे ह्याच्यातला आमचा दिवसातले 8 तास प्रवासात जातील बसमध्ये आणि 2 तास घाटावर जातील, कसं होईल? सकाळचं दररोजचं जे आपलं शेड्यूल असतंय त्याप्रमाणे बघा 5:30-6 वाजता तुम्हाला आम्ही चहा देतो आणि घाटावर घेऊन जातोय स्नानासाठी. 8 वाजेपर्यंत तुमचं तिथलं आंघोळ असते, आरती असते, अष्टक असतात, तिथलं पूजन असतंय, ते तुम्हाला 2 तास कमीत कमी लागतात. त्याच्यानंतर मग पुढचा तुमचा जो प्रवास असतो तो पूर्ण बसचाच असतो. यामध्ये कंटिन्यू 8 तास तुम्ही प्रवास नाही करत, कारण 2 तास सकाळचे तुमचे स्नानाचे मैयाचे झाले तर संध्याकाळी तुम्हाला तिथे पोहोचायचे, ते हॉटेललाच जायचं आहे. तिथे तुम्ही मग हॉटेलला गेल्यानंतर आरती करू शकता किंवा बसमध्ये जिथे आपली वेळ असेल तिथे. आणि त्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू 8 तास प्रवास करायचा नाही. 2 तासाने आता सिनियर सिटीजन लोक असतात त्यांना 2 तासाने वॉशरूमला वगैरे जावं लागतंय, 2 तासाने पुन्हा जेवायला थांबावं लागतंय, पुढचे 2-2.5 तासाने चहाला थांबावं लागते. म्हणजे हे 8 तास जे आहेत ते टप्प्याटप्प्यानुसार आहे, कंटिन्यू नाहीये. आणि ती हॉटेल नदीच्या नर्मदेच्या अगदी किनाऱ्यावरच असतात इथे. ओके. मला सुद्धा ज्यांना चालत जायचं आहे त्याच्याबद्दल काय गाईडलाईन? मॅडम सांगतील त्यांचं. नाही, मला एक विचारायचं आहे की तुम्ही आता जशी ही बसची ऍड करता असं तुम्ही एखाद्या ऍड करू शकाल का की ज्या लोकांना चालायचे 3 महिन्याचा कार्यक्रम करायचा आहे तसं तुम्ही एक ऍड करून किती लोक येतात असं करू शकतो ना? बघा, ज्यांना चालायचंय त्यांना ऍड करायची गरज नाहीये काका. ज्यांना चालायचंय ना त्यांना ऍड करायची गरज नाहीये. ती एक स्फूर्ती असते आतून की मला चालत जायचे, तर ते तुम्हाला ते निघावं लागतं. जे चालणं, आता लक्षात घ्या आपण ही यात्रा का करतोय, चालत करणं आणि बसनं करणं. तर पहिलं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला चालतच करायचे. पण ज्यांना चालत जमत नाहीये त्यांनी बसनं करायचे. म्हणून तुम्ही 2 कन्सेप्ट वेगळ्या ठेवा. चालत जाणं वेगळं ठेवा आणि बसनं जाणं वेगळं ठेवा. बसमध्ये ती आपल्याला जी यात्रा आहे ती आपल्याला जमत नाहीये किंवा काही कारणाने जे आपल्याला शक्य नाहीये म्हणून ती आपण बसनं करतो. त्यामुळं तुम्ही का करताय बसनं? काही लोकांना सिनियर सिटीजनचे बसायचे प्रॉब्लेम असतात, चालायचे प्रॉब्लेम असतात, 10 मिनिटं चालली तर 10 लागते आपल्याला, बरोबर? तर अशा लोकांसाठी बसची व्यवस्था आहे की ज्यांना आपल्या शरीराच्या दृष्टीने किंवा बाकी काही दृष्टीने जमत नाही त्यांना बसची आहे. तर जर तुम्ही चालायची तुम्हाला, तर आता कसं आहे, काही लोक विचारतात आम्ही चालत केली आणि बसनं केली तर आम्हाला पुण्य मिळेल का? बरोबर, हा एक विषय असतो. तर पुण्य मिळणं न मिळणं हे आम्ही सांगू शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे पुण्य म्हणजे काय आहे? समाधान. ज्या वेळेस तुम्हाला समाधान, तुमची इच्छा आहे, सगळ्यात पहिली गोष्ट इच्छा असते आपली, त्या इच्छेचं समाधान झालं ते बंद कशामध्ये होतं? सुखामध्ये होतं. आणि ज्यावेळेस तुम्हाला ते सुख मिळतंय त्यावेळेस ते आपण पावन झाल्यासारखं वाटतं. बरोबर? हे बरोबर आहे का? हा. तर ज्या वेळेस तुमची चालण्याची इच्छा आहे पण तुम्हाला ते जमत नाहीये त्यावेळेस तुम्ही बसनं करताय, म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करताय. म्हणजे त्यामागे तुम्हाला जर ते जमत नाहीये तर ते तुम्हाला करायचंच आहे.
ह्या दृष्टीने तुम्ही बसणं करता. आता यांनी सांगितल्याप्रमाणे कुलकर्णी मॅडमनं की ते तुम्हाला त्यांना पहिलं ते पाणी वाटत होतं, नंतर ते जल झालं, नंतर अमृत झालं, नंतर मैया झाली. तर त्याप्रमाणे परिक्रमा आहे. तुम्ही जर सगळ्या लोकांनी केले म्हणून एक दिवस आपण आश्रमात राहणार, एक दिवस आपण इकडे, ही यात्रा होणार नाही. तुम्ही जरी बसनं जरी केली तरी तुमच्या मनातला भाव पाहिजे. जसं आपलं जे हे होता संत चोखामाळा, की त्यांच्या शेतामध्ये राहूनच त्यांनी सगळी विठ्ठलाची भक्ती केली. ते कधी पंढरपूरला गेलेच नाहीत, बरोबर. त्याप्रमाणे तुमची इच्छा आहे, त्या इच्छेला एक मूर्त स्वरूप देण्याची एक व्यवस्था आहे बसनं जाण्यामध्ये. आणि ह्या व्यवस्थेला एक नाव आहे की बाबा ह्या कंपनीतर्फे जाण्याचे आम्ही मार्ग आहोत. जर चालत आपल्याला जायचं तर चालत जाण्यासाठी तुम्हाला ऍडव्हर्टाईजची गरजच नाही. तुम्ही जर तिकडे गेला, लाखो लोक आम्ही बघितले, अमेरिका, कॅनडा ह्या ठिकाणावरनं लोक येतात आणि पायी चालतात. त्यामुळे ती एक स्फूर्ती पाहिजे. आणि जे बसनं करायची कशी तुमची 18 दिवस असते. जर तुम्हाला चालत करायचे, चालत करणारी तुम्ही पायी जर अरेंज केली तर त्याच्यामधली तुमची यात्रा पूर्णच होणार नाही. कारण की चालणं एवढं सोपं नाही. ज्या वेळेस तुम्ही चालता त्यावेळेस जर सुरुवातीला 10 लोक निघालेला असतील, त्यातला शेवटपर्यंत एकाच पोहोचतो, 7-8 लोक परत येतात मागे, बरोबर आहे मॅडम. तर असा विषय आहे. आता 3 महिन्यामध्ये तुम्ही चालत अशी घेतो, चालत जायचं ना, तुम्ही उत्स्फूर्तपणे निघा. आणि त्याच्यासाठी जर काही माहिती लागली, मॅडम आहेत, आम्ही आहोत, मी तुम्हाला सांगितलं आम्ही वेबसाईट बनवले, त्याप्रमाणे जाऊ शकता. म्हणजे हे जर 2 कन्सेप्ट तुम्ही वेगळे ठेवले, मला सांगायचा उद्देश आहे, दोन्ही कॉन्सेप्ट वेगळे ठेवले तरच आपण ते पुढे जाऊ शकतो. मी फक्त अनुभवासाठी सांगितलं. एक दिवस करू शकतो, ते पण करू शकतो. आता कसं असतं, कारण श्रद्धाही असतेच, पण त्याच्याबरोबर अगदी परिक्रमाची आहे ना ती. आता काय ठिकाणी, ज्या ठिकाणी सांगतो ज्या वेळेस आता आपण ज्या ठिकाणी 2 दिवस राहतो अमरकंटकला, आता मग समजा आपल्याला 5 लोकांची इच्छा आहे की बाबा ठीक आहे आता आपण सगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहिला, तुमचं पॉईंट बरोबर आहे, पण तो कसं सगळ्यांना मॅच झाला पाहिजे. मग तुमच्यामधले 20 लोक आहेत, आपण 20 मधले 5 म्हणले आम्हाला शक्य आहे, त्यांनी अगोदर आम्हाला कल्पना दिली, तर त्या दृष्टीने तिथे असंख्य मठ आहे. तर त्या दृष्टीने आम्ही तुमची व्यवस्था तिथे करू शकतो, नाही असं नाहीये. फक्त ती संकल्पना वेगळी ठेवायची आपल्याला. तर तुम्हाला अशी मध्ये व्यवस्था असते की बाबा ती लोक कशी झोपतात, पत्रीवर झोपतात, काय कशी व्यवस्था आहे. तर एक आपल्याला अनुभव, म्हणजे तुमचं म्हणणं पण ती पण कन्सेप्ट चांगली आहे की एक दिवस तो अनुभव 16 दिवसातला, ही पण अमरकंटकला मी जाऊन जाऊन आलो, मी बघितलंय. येस ते माकी बघी आहे ना तिथे, येस येस, हे 100% आपण करू शकतो. पण नव्हतं त्या याच्यामध्ये. येस येस येस, पण तो अनुभव आम्ही नाही घेऊ शकत. ते जे बसनं जाणार आहेत त्यांना जर यांची इच्छा असेल त्यांना आपण देऊ शकतो, असं नक्कीच. अजून आता असं आहे, ऍक्च्युली तुमचा नर्मदेचा जो रंग आहे, जो नर्मदेला आवडता रंग आहे तो पांढरा आहे. तर तुमच्या जर सफेद रंगाचा एक असं आहे की ज्यावेळेस तुम्ही पायी चालता, नॉर्मली पायी चालता त्यावेळेस 1-2 ड्रेसेस असतात तुमच्या बरोबर, एवढं सगळं जास्त घेऊन जाऊ शकत नाही. आणि सफेदचं असं आहे की सफेद तुम्ही पिळलात आणि टाकलात 10-15 मिनिटात वाळतो, इतर रंगापेक्षा तो लवकर वाळतो आणि हलका असतो. तुम्ही कधी बघा सफेद जे असतं आणि त्याला एक वेगळा हे, त्याला रंगाला वेगळं हे आहे, महत्व आहे, त्यामुळे ते सफेद. तो ड्रेस कोड आहे नर्मदा परिक्रमेचा, जसं डॉक्टर सफेद मध्ये. आता तुम्ही आपण ज्यावेळेस पायी वारी करतोय बरोबर, तर तुम्ही गेला तरी तुम्ही टोपी घालणार, पांढरा ड्रेस घालणार, पांढरी साडी घालणार, असं त्याप्रमाणे आहे. त्यांना बोलायचं. हा बोल. 2 मिनिट. हो बोला चालेल. त्यांना माईक लावा, माईक थांबा नमस्कार. थांब, माईक लावा त्यांच्या. नमस्कार, मी भोसरी ट्रॅव्हल बद्दल कौतुक म्हणजे असं सांगणार नाही, कारण अगदी फॅमिली असते ना त्याप्रमाणे आहे. माझा हा 3 टूर मी केले भोसरी बरोबर. पहिला नर्मदा परिक्रमा अगदी सुंदर, दुसरा मी आसामचा गेला खूप सुंदर,
आणि मी आताच पिठापूरकडे जाऊन आले. खूप सुंदर. आणि तुम्हाला एक वैशिष्ट्य दोस्तीचं मी सांगेल की आपल्या बायकांसाठी आपल्याला सगळं करावंच लागतं सकाळी उठून, पण कौतुक असं आहे की 5 वाजेला हॉटेलमध्ये चहा येतो, 5:30ला मस्तपैकी गरमागरम चहा कॉफी आपल्याला मिळते. आंघोळ करून 6 वाजेला बसमध्ये बसायचं की 6:30ला आपण याच्या घाटावर असतो, नर्मदेच्या घाटावर. आणि सुंदर विशेष एक मी तुम्हाला सांगू इच्छिते की ह्या 15 ते 16 18 दिवसाचे टूर आहे, पण या 15 ते 16 दिवसात कधीही नाश्ता किंवा जेवण रिपीट नाही होत. इतकं सुंदर की आज पोहे खाल्ले तर तुम्हाला मिळाले पोहे नंतर. आणि पोहेच नसतात, त्या नाश्त्यामध्ये अनेक प्रकार असतात. म्हणजे नाश्त्यामध्ये आपलं पोट एकदम खूप कौतुक करण्यासारखे. मला वाटत नाही कोणी इतकं सुंदर आयोजन करत असतील. पण मी जेवणाबद्दल पुरणपोळी मिळते, पुरणपोळी सुद्धा मिळाली आम्हाला. कुरोपूरला पण दुसऱ्या दिवशी पुरणपोळी मिळाली. खूप सुंदर आहे, कौतुक करण्यासारखं आहे. कारण आपण पैसे सगळ्याच ठिकाणी भरतो, पैशाचा प्रश्न नाहीये. आनंद इतका सुंदर मिळतो. आणि आपण जेव्हा नर्मदा परिक्रमा त्यांनी जे आता हे इथे मांडला बोरोलीमध्ये, बऱ्याच लोकांना नर्मदा परिक्रमा काय माहिती नाही. मी आताच आपली संकष्टी होती तेव्हा मंदिरात गेलेली आपल्या बोरोलीला, ते उजिराला जे गणपतीचं मंदिर आहे, लाईनीत मी लोकांना विचारते, ओ नर्मदा परिक्रमा केली का? नाही, हे काय? ते खूप लोकांना माहिती नाही. तरी मॅडमचा मी अनुभव मोबाईलवर बघितला ना मॅडम सर, खूप छान आणि सुंदर त्यांनी सांगितलं होतं. आणि इतकं असं मी 2 वर्ष ऐकत होती तेव्हा रात्री असं वाटायचं की चप्पल घालून निघावं का पटकन नर्मदा परिक्रमेला. शॉप इतकं सुंदर अनुभवानेच माणूस ऐकून इतकं म्हणजे अगदी बॉडी तापते. नाही बाबा जायलाच पाहिजे कुठल्या परिसरात. माझं 72 आहे, परंतु यावर्षी पण मी पुन्हा नर्मदा परिक्रमा बसने जाणार आहे. त्याचं कारण काय आहे सांगू का तुम्हाला? तर कारण काय की सगळं दर्शन बरोबर करत जातो, असे अगदी हात धरून येतात, आपल्याला चालवत नाही. माझं पण तीच कंडिशन आहे. पण एक माझा खूप आत्मविश्वास आहे रे आपल्या दोस्ती. खूप खूप मी खूप लोकांना सांगितलं चला तुम्ही जाऊ द्या, रोजची आहे आपली भांडी पूर्वी नातवंड, सगळे नातवंड पण मोठी झाली ना का आपल्याला काय विचारत नाही. लहानपणीच आपल्याला त्याचं साजरं वगैरे करायचं. मी तर विनंती करेन बाबा सर्वांना की ज्यांची इच्छा आहे त्याने पहिले नर्मदा टूर जर करायचं असेल बसने करा. पहिला अनुभव घ्या तुम्ही. आणि तुम्हाला जर वाटलं की नाही का मॅडम, म्हणजे पायी सर्व सक्सेस नाही होतो आपल्या वयानुसार. अगदी यंग आहे त्या लोकांचं ठीक आहे. मॅडम तुम्ही किती वर्षापूर्वी गेला? 2 वर्षापूर्वी गेला. पण 70-72 आम्ही नाही चालू शकलो मला असं वाटतं. पण नाही, प्रतिज्ञा जशी केली, दर्शन मात्र नाही तेवढं, जिद्द केली तर होऊ शकतं. तर कृपया पहिला प्रवास तुम्ही नर्मदेचा जर करायचा असला तर तुम्ही बसनेच करा. खूप सुंदर अनुभव आहे. नंतर तुम्हाला वाटलं ना की नाही आपण जाऊया पायी तर अवश्य जा. पण पहिला प्रवास मात्र नर्मदेचा परिक्रमा करायची असली तुम्हाला तर तुम्ही अवश्य बसने करा. अनुभव तर घ्या, किती सुंदर अनुभव आहे. एवढं मला तुम्हाला सांगायचं. आणि काय दोस्तीचं कौतुक मत संपणार नाही माझ्यासाठी. हे दोस्ती नमस्कार. त्यांचा माईक काढा मॅडम. सुधीर कॉन्टॅक्ट आता सगळ्यांच्या बऱ्याच जणांचे प्रश्न ऐकले म्हणून मी इथे 2 मिनिटं बोलायला उभा राहिलो की तुम्हाला सांगतो कुठचाही प्रश्न किंवा काही हे न करता निसंकोचपणे जा. आणि ती एक वेळ असते, ती जर का वेळ आलेली असेल तर तुम्ही निश्चित जाल. कारण आमचा पण म्हणजे प्रतिभा चितळे मॅडमचा बरेच व्हिडिओ वगैरे ऐकले होते, त्यामुळे बऱ्याच खूप दिवसापासून इच्छा होती. आणि गेल्या वर्षी असा विचार पण केला होता की नर्मदा परिक्रमेला जायचंय, पण काही कारणास्तव जाता नाही आलं. आणि म्हणजे त्यावेळेला पण यावेळी विचार केला होता. सगळ्या काही व्यवस्था झाल्या. माझ्या घरात 92 वर्षाची आई आहे, ती असताना पण टेन्शन होतं
पण तरी 18 दिवस खूप छानपणे परिक्रमा झाली आणि व्यवस्था अप्रतिम होती. त्यामध्ये ते काही थोडेसे मला फीडबॅक्स द्यायचे होते ते मी दिले. आणि शेखर आणि या लोकांना मी आज इथे पहिल्यांदा बघतोय. आणि खरं म्हणजे आज कसं असतं बघा की मी आज इथे येण्याचं प्रयोजन पण नव्हतं, पण अचानक ग्रुपमध्ये यांचं हे बघितलं आणि त्यावेळी त्यांना मी विचारलं की जर का माझी झालेली आहे परिक्रमा तर मी आलो तर चालेल का, कारण मला अनुभव पण ऐकायचे होते म्हणून मी आलो. आणि खूप सुंदर व्यवस्था होती जेवणा खाण्याची. कसली तर कुठचाही प्रश्न वगैरे मनात न येऊन देता बिंदास राहा. आणि मी ही परिक्रमा करताना कुठचेही ट्रॅव्हल्स वगैरे किंवा कुठचेही चेक नाही केले की चाचपणी नाही केली सर. आणि यांना भेटलोही नाहीये आजपर्यंत, आज पहिल्यांदा बघतोय मी. तर नुसतं थोडंफार फोनवरती बोलणं झालं होतं तेवढंच. आणि आमच्यावर अविनाश सावंत सर होते, खूप मस्त हे झाली, सगळी व्यवस्था उत्तम होती. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. आपण कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतोय कारण की हॉलची वेळ झालेली आहे.